शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा जो काही कापूस जे काही पीक आहे ते मराठवाड्यातलंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही कॅश क्रॉप म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. तर मित्रांनो, हे जे काही कापूस जे काही पीक आहे आपण याच्या लागवडीच्या जर नवीन तंत्राचा जर वापर जर केला तर त्या ठिकाणी आपण कमी क्षेत्रात सुद्धा भरपूर त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन हे घेऊ शकतं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दादा लाड तंत्रज्ञान हे काय आहे, तर मित्रांनो दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एका एकरातून 15 ते 15 क्विंटल कापूस हा कसा काढायचा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, हे दादा लाड तंत्रज्ञान हे आहे तरी काय? तर मित्रांनो, दादा लाड तंत्रज्ञान म्हणजे तर केंद्रीय कापूस संशोधन संस्था म्हणजेच नागपूर तर हे कापसासाठी मध्यम ते घनता लागवड प्रणाली ही विकसित केली आहे व मित्रांनो यालाच त्यांनी दादा लाड तंत्रज्ञान असं नाव हे दिलेलं आहे. तर मित्रांनो, या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण सुमारे 3 बाय 1 वर म्हणजे 3 फूट व 2 ओळीमधील अंतर 3 फूट व 2 रोपामध्ये अंतर 1 फूट यांचा वापर करून अति घनता लागवड करून जर सरकीची लागवड ही केली तर त्या ठिकाणी आपल्याला एका एकरामधून 15 ते 16 क्विंटल कापूस हा हमखास त्या ठिकाणी निघू शकतो. तर मित्रांनो, या दादा लाड जे काही तंत्रज्ञान आहे त्यांचा वापर करताना आपण अशी कोणती सरकीची व्हरायटी ही निवडली पाहिजे, तिची काय वैशिष्ट्ये असली पाहिजे, ती दादा लाड तंत्रज्ञानामध्ये योग्य त्या ठिकाणी फिट झाली पाहिजे व तिनं आपलं जबरदस्त त्या ठिकाणी उत्पादन ही दिली पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की दादा लाड तंत्रज्ञानासाठी आपल्या शेतामध्ये लागवड करण्यासाठी आपण कापसाच्या कोणत्या वाणाची निवड ही केली पाहिजे व त्याची काय वैशिष्ट्य त्या ठिकाणी असली पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं जे काही पहिलं वैशिष्ट्य, हे जे काही वाण आहे ते सरळ वाढणारं पाहिजे. त्याचबरोबर याची जी काही उंची ही कमी पाहिजे व जे काही पानांचा आकार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी लहान पाहिजे. त्याच्यावर जे काही रस शोषणारे किडी व जे काही गुलाबी जी काही बोंडआळी आहे त्या रोगांची प्रतिकारक पाहिजे. दुसरं म्हणजे मोठ्या आकाराची व मोठ्या बोंडांची त्या ठिकाणी ही जात पाहिजे. दुसरं म्हणजे याचा जो काही कापूस आहे तो कमीत कमी 1 ते 2 योजनेमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी वेचून हा झाला पाहिजे व त्याचबरोबर त्याची जी काही बोंडे आहे ते एकाच वेळी त्या ठिकाणी जर परिपक्व झाली तर जबरदस्त आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज हे एका एकरातून निघू शकतो. तर मित्रांनो, आपण दादा लाड तंत्रज्ञानामध्ये कोणत्या सरकीच्या वाणाची लागवड ही केली पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला यामध्ये महिको कंपनीनं मागच्या वर्षी जे काही लॉन्च केलेलं जे काही वाण आहे हाय स्पीड, त्याची निवड आपण याच्यामध्ये करू शकतो. आता मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न, दादा लाड तंत्रज्ञानामध्ये कापसाची लागवड ही आपण कधी केली पाहिजे, त्याची काय वैशिष्ट्य ही असली पाहिजे. तर मित्रांनो, साधारणपणे 70 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच आपण या तंत्राचा वापर करून सरकीची लागवड ही केली पाहिजे व आपण 10 जून पासून ते 30 जून पर्यंत कधीही या तंत्राचा वापर करून कापसाची लागवड ही करू शकतो. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा पुढला प्रश्न, मध्यम ते भारी जमिनीमध्ये दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करून सरकीची जर लागवड करायची असली तर त्याच्यासाठी सरकीमधील अंतर हे कसं पाहिजे. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमची जमीन मध्यम ते भारी असली तर तुम्हाला 3 बाय 1 वर त्याची लागवड करू शकता व तुमची जमीन जर हलकी असली तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 बाय 1 वर सुद्धा त्याची लागवड ही करू शकता. तर मित्रांनो, या तंत्रज्ञानामध्ये काय आहे, सरासरी एका एकर मध्ये आपण 2 पॅकेट हे कापसाचे लावतो व दादा लाड तंत्रज्ञानामध्ये ते एका एकर मध्ये 4 पॅकेट त्या ठिकाणी कापसाचे बसतात व साहजिकच आहे जर एका एकरामध्ये जर झाडाची संख्या त्या ठिकाणी वाढली तर निश्चितच आपल्या उत्पादनात सुद्धा त्या ठिकाणी वाढ होणार आहे. तर मित्रांनो, आपण जर एका एकर मध्ये 4 पॅकेट जर कापसाचे त्या ठिकाणी लावले, एका झाडाला जर 40च कायऱ्या पकडल्या तरी सुद्धा आपल्या एका एकर मधून 14 क्विंटल 814 किलो कापूस हा एका एकरामधून त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी निघतो.
आता पुढचा महत्वाचा प्रश्न येतो, दादा लाड तंत्रज्ञान प्रणालीमध्ये आपण रासायनिक खतांचा व सेंद्रिय खतांचा वापर किंवा व्यवस्थापन हे कसं केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर शेणखत टाकणार असाल तर आपण कोरडवाहू जमिनीसाठी 2 ट्रॉली एका एकरसाठी टाकू शकतो. जर तुमची जमीन बागायत असली तर त्याच्यामध्ये तुम्ही 4 ट्रॉली एका एकरमध्ये त्या ठिकाणी टाकू शकता. आता हे झालं सेंद्रिय खतांचं व्यवस्थापन. जर रासायनिक खतांचं व्यवस्थापन हे कसं करू शकता. पहिल्या डोसमध्ये आपल्याला 1 बॅग युरियाची आणि त्याच्यासोबत 2 बॅग एक तर DAP ची किंवा 14-35-14, 9-24-24 किंवा 8-21-21 हे जे काही दाणेदार खत आहे यांचा वापर तुम्ही करू शकता. आता मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न येतो, दादा लाड तंत्रज्ञानामध्ये आपण कॅनोपी मॅनेजमेंट ही कशी करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपली सरकी लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनंतर आपल्याला जी काही पहिली छाटणी ही करायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जी काही गळफांदी आहे ती खोडापासून 1 ते 1.5 इंच सोडून त्या ठिकाणी सेकेटरना कापून ही टाकायची आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न, आता दादा लाड तंत्रज्ञानामध्ये शेंडा खुडणी ही कधी केली पाहिजे. तर मित्रांनो, शेंडा खुडणी आपल्याला लागवडीपासून 50 ते 55 दिवसापर्यंत आपल्याला शेंडा खुडणी ही करायची आहे. आता मित्रांनो, दुसरा महत्वाचा प्रश्न येतो, ही जी काही फळफांदी किंवा गळफांदी ही ओळखायची कशी. तर मित्रांनो, ही जी काही गळफांदी आहे ती सरळ खोडापासून डायरेक्ट आकाशाच्या दिशेने सरळ वाढते व जी काही गळफांदी असते ती इंग्रजी अल्फाबेट मधलं जे काही व्ही अक्षराच्या आकारासारखी त्या ठिकाणी दिसून येते. तर मित्रांनो, ही जी काही गळफांदी असते ही आपल्या पिकातील जो काही अन्नरस आहे ते ओढून घेते व आपल्या पिकामध्ये जे काही मुख्य अन्न घटक जे बोंडांना पात्यांना कैरी पोसण्यासाठी लागतात ते मिळत नाही व त्याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्पादनात ही घट येते. तर मित्रांनो, ही झाली आपली गळफांद्याची ओळख. आता फळफांदी ही ओळखायची कशी. तर मित्रांनो, ही जी काही फळफांदी आहे ती जमिनी लगत असते व त्याची जी काही वाढ आहे ती झाडाच्या जी काही पूर्ण बरोबरीत ही असते व ती ओळखण्यासाठी आपल्याला इंग्रजी अल्फाबेट जे काही L आकाराचे त्या ठिकाणी ती दिसून येते. तर मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, आपण कापसाचे शेंडे हे कधी खुडले पाहिजे. तर मित्रांनो, जेव्हा आपल्या जे काही कापसाच्या जे काही झाड आहे त्याची उंची 3-3.5 ते 4 फूट होईल तेव्हाच आपल्याला जे काही शेंडा खुडणी ही करायची आहे. मित्रांनो, आपली सरकी जर 3 ते 4 फुटाची जर झाली तर आपण शेंडा खुडणी केल्यानंतर आपल्या जे काही सरकी पिकाला 30 ते 40 कैऱ्या त्या ठिकाणी लागतात व 30 ते 40 कैऱ्या जर एका झाडाला जर त्या ठिकाणी लागल्या तर निश्चितच आपल्याला 14-14.5 क्विंटल प्रति एकर पासून त्या ठिकाणी निश्चितच उत्पादन हे एका एकर मधून निघणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करून सरकीची लागवड ही कशी करायची, खता व्यवस्थापन कसं करायचं, कॅनोपी मॅनेजमेंट कसं करायचं, कोणत्या व्हरायटीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, तर सविस्तर माहिती बघितली. तर मित्रांनो, तुम्ही या सीझन मध्ये सरकीची जी काही लागवड आहे ती कोणत्या प्रकारे करणार आहे किंवा कोणत्या विविध सरक्यांच्या जे काही वाहनांची निवड तुम्ही लागवडीसाठी करणार आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे जे काही दादा लाड तंत्रज्ञान हे काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, त्यांची माहिती ही भेटेल. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.